चहाच आहे ना की मसाला? हा हॅलो. हो हो, नाही आजच्या दिवसात ते करतो मी. आत्ता नाही नाही, ऐका, मी ऑफिसमध्ये सांगतो कुणाला तरी. मला आत्ता लगेच पाठवता येणं शक्य नाही मेलवर. नाही, आय नो इट्स अर्जंट, पण ट्राय टू अंडरस्टँड. मी जरा गडबडीत आहे. हा नाही, जरा इमर्जन्सी आहे घरात. हा हा नाही, मी करतो ना. नाही त्याचं काय ते अरे यार, थांबा, मी करतो तुम्हाला परत फोन. राधिका पण ना एक नंबरची मूर्ख आहे. साधा एक कप चहा पण नाही पिता येते सकाळी. नॉनसेन्स. राधिका, अगं तू का करतेयस काम? मी करेन एकटी सगळं. उगाच तुला कुणी काम करताना बघितलं तर म्हणतील बहीण भावाकडे 2 दिवस राहायला आलीये आणि वहिनीने तिला कामाला जुंपलं. वहिनी, कोणी काऊन असं म्हणेल? आणि हे घर काय मला परक आहे का? तसं माझं घर तसंच हे घर. आणि आपल्या घरात आपण काम नाही करायचं तर मग कोणी करायचं? एक नंबर वाले याला म्हणतात हजरजबाबीपणा. बहीण शोभतेच खरं माझी. हा घ्या, तुम्ही बहिणीचीच बाजू घ्या. काय ग राधिका, हात भाजलाय तुझा? अगं बहिणी काही नाही. बघू बघू बाले. अरे दादा. हे भगवान, चित्रा मदमाण ग. हो नाही ग बहिणी, फार काही नाही. अगं पण याआधी तुझा हात कधी भाजलाय किंवा कापल्याचं ऐकलेलं नाही मी. मग आत्ताच हे असं? बहिणी आतापर्यंत नाही भाजलं, म्हणजे पुढे भाजणारच नाही असं तर नाही ना. भाजलं झालं, लावलंय मला. बरं तुमचं आवरलंय का? आटपून या ना लवकर, मी जेवायला वाढते. हो हो, झालंच, आलो. मी पहिल्यांदाच अशी बाहेर गेलीये घरातून. यांना अजिबातच सवय नाही. काय करत असतील, किचन मध्ये कुठे कुठे काय काय ठेवलंय हे पण माहित नाहीये यांना. रोज सकाळी उठून चहा लागतो, तो तरी करता येत असेल का? काय करू? एक फोन करून बघू का यांना? काऊन ग बाले, कोणाला फोन लावून राहिलीस? हो, आणि कोणाला लावणार? गुरुनाथ भाऊजींना. हो ना ग? हो तर. काय ग बाले, गुरुनाथ फोन उचलून नाही राहिले का? नाही म्हणजे ते आंघोळीला गेले असतील ना म्हणून. काय ग बाले, तू एकटीच काऊन आलीस? नाही म्हणजे गुरुनाथलाही आणला असतंच बरोबर तर कटकटच मिटली असती ना. हे असं, ते तिकडे आणि तू इकडे. जीवाला घोर लागून राहते ना उगीच, नाही का? अरे दादा, यांना तर सुट्टीच नाही ना मिळून राहिली. मग हे म्हणाले तू काऊन कॅन्सल करते, तू जा ना. तसंही तू दादाकडे फारशी जात नाही, तेवढं 4-5 दिवस राहा, बरं वाटेल दादाला पण. तसंही मी तुमच्या भावा बहिणींमध्ये काय करणार, असं म्हणाले नाही आले म्हणून. बाले इकडं बघ. बाले इकडं बघ.
तेल तापायला ठेवते. काय झालं बाले? काही नाही, वहिनी ताट दे ग. काहून खोटं बोलून राहिली का तू? मला का कळत नाही का? नेहमीसारखी आनंदी नाही दिसून राहिली तू. काय झालं बाले? आपल्या दादाला नाही सांगणार का तू? हं? तुझ्या चेहऱ्यावरची रेष न रेष ओळखतो मी बाले. काही नाही दादा, ते सकाळपासून खूप डोकं दुखून राहिलं ना, त्यामुळे डोळ्यातनं पाणी येते सारखं. अरे खरंच सांग बरं, आपल्या दादापासून काही लपवायचं नाही. दादा, काय झालं बाले? व्हिडिओस का तू? दिवाळीच्या दिवशी असं रडतात का? हं? काय झालं बाले? मला आई बाबांची आठवण येऊन राहिली रे. आपल्या बरोबर असतं किती बरं झालं असतं. पैताडच आहे पोट्टी. हं? अगं म्हणून कुणी असं रडते का? हं? हे बघ, हे जरी आज आपल्यात नसले तरी त्यांचे आशीर्वाद आहेत आपल्या पाठीशी. काय रडायचं नाही आता. सणासुदीला असं रडायचं नसतं भरल्या घरात. चुकलं वहिनी. आईचा फोटो पाहिला की अजूनही लहान मुलीसारखी रडायला लागते. ही खूपच इमोशनल आहे बाबा माझी बहीण. हं. हे बघ, रडू नकोस. हं? अगं आपण कितीही मोठे झालो तरी आई वडिलांची आठवणी येतेच. हं? आता रडू नको, तुझा दादा आहे ना. हं? रडायचं नाही आता. मी असं करतो, आज दुपारी बाजारात जातो आणि एक मस्त साडी घेऊन येतो माझ्या बहिणीसाठी, भाऊबीजेसाठी. काय? हं? आज बघू आता. हस हस हस. दादा, रडू नाही तर काय करू? असं सांगू तुला की माझ्या आयुष्यात हे काय होऊन राहिलं ते. मला आता कशाचं काहीच नाही वाटून राहिलं. ऐन दिवाळीत माझ्या नवऱ्यानं मला घराबाहेर काढलं. ही असली दिवाळी मी आजवर नव्हती पाहिली. मग दादा, रडू नाही तर काय करू?